Hello students, welcome to this class of the physics. Last time आपण फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायसची कन्सेप्ट सगळी बघितलेली आहे. ओके, आता याच्याच रिलेटेड काही एमसीक्यूज आपण बघूया. ओके, एमसीक्यू आणि काही न्यूमेरिकल्स देखील आपल्याला बघायचे आहेत. तर क्वेश्चन कसा आहे बघा, इन फॉरवर्ड बायस हा प्रिव्हियस इयर आलेला क्वेश्चन आहे. इन फॉरवर्ड बायसिंग ऑफ पी एन जंक्शन, ओके, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज करेक्ट. याच्यातलं कुठलं ऑप्शन करेक्ट असेल ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. And options are like this. In forward biasing of PN junction, कुठला ऑप्शन करेक्ट येतोय बघा जरा. पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरी इज कनेक्टेड टू पी साइड अँड डिप्लेशन लेअर बिकम थिक. आता हे फर्स्ट सेंटेन्स याच्यामधलं करेक्ट आहे की पॉझिटिव्ह टर्मिनल आपण पी साइडला जोडतोय, परंतु फॉरवर्ड बायस मध्ये डिप्लेशन रिजनची विड्थ काय होते, कमी होते, थिन होतोय, थिक नाही होत, त्याच्यामुळे इनकरेक्ट आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरी इज कनेक्टेड टू एन साइड हे इनकरेक्ट आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरी इज कनेक्टेड टू N side, this is also incorrect, and positive terminal of battery is connected to P side and depletion layer become thin. So answer येणार आहे last answer. Okay, so last answer is the correct answer. Next, question. फॉरवर्ड बायस्ड डायोड कनेक्शन इज, याच्यातलं फॉरवर्ड बायस कुठला असणार आहे. आता फॉरवर्ड बायसला काय सांगितलंय, पी साइड हायर व्होल्टेजला पाहिजे आणि एन साइड लोअर व्होल्टेजला पाहिजे. आता फर्स्ट ऑप्शन मध्ये बघितलं तर -3 इज मोर दॅन -4 आणि हायर व्होल्टेज एन साइडला आहे, म्हणजे हे काय येणार आहे, दिस इज द रिव्हर्स बायस येणार. त्याच्यानंतर हा जो सेकंड ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा बघा, एन साइड हायर व्होल्टेजला आहे आणि पी साइड म्हणजे ट्रायंगलची साइड असते माहिती आहे ना, पी साइड जे आहे ते लोअर व्होल्टेजला आहे. ओके, त्याच्यामुळं हा देखील काय येणार आहे, रिव्हर्स बायस येणार आहे. त्याचबरोबर थर्ड ऑप्शन मध्ये बघा, -2 व्होल्ट हे लेस आहे, लेस व्होल्टेज इज ऑन द पी साइड आणि +2 व्होल्टेज हे मोर आहे, इट इज मोर ऑन द एन साइड, सो इट इज अगेन रिव्हर्स बायस. आता बघा लास्ट ऑप्शन मध्ये पी साइड 0 व्होल्टला आहे आणि एन साइड जी आहे ती -2 व्होल्ट आहे आणि 0 व्होल्ट हे -2 पेक्षा जास्त असतं, म्हणजे काय आहे, पी साइड इज कनेक्टेड टू द हायर व्होल्टेज, सो दिस इज द फॉरवर्ड बायस. सो आन्सर काय येणार आहे, डी आन्सर इज द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट. ऍप्लिकेशन ऑफ फॉरवर्ड बायस टू ए पीएन जंक्शन. आता पीएन जंक्शनला आपण फॉरवर्ड बायस मध्ये जोडलं तर काय होतं, वायडन्स डिप्लेशन झोन इनकरेक्ट येणार आहे, कारण डिप्लेशन लेअरची विड्थ कमी होते. इन्क्रीजेस पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस डिप्लेशन झोन, पोटेन्शियल डिफरन्स इन्क्रीज करत नाही तर ते काय करतं, डिक्रीज करतं अक्रॉस द पीएन जंक्शन. इन्क्रीजेस नंबर ऑफ डोनर ऑन द एन साइड. आता एन साइडला डोनर वाढवतं म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या वाढतं ना, कारण लक्षात घ्या पीएन जंक्शन मध्ये एन साइड जी आहे ती काय झालेली असते, निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेली असते आणि बॅटरीची एन साइड जी आहे ती काय करते, इलेक्ट्रॉन इथं सेंड करते, म्हणजे एन रिजन मध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रॉन सेंड केल्यामुळे डोनरची संख्या काय होते, वाढते. सो दिस इज द करेक्ट. इन्क्रीजेस इलेक्ट्रिक फील्ड इन द डिप्लेशन झोन, हे इनकरेक्ट आहे, कारण डिप्लेशन झोन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड काय होतं, रिड्यूस होतं इन फॉरवर्ड बायस. ओके, सो सी आन्सर इज द करेक्ट आन्सर. Next question is like this. This is the next question. In forward bias, width of depletion layer in a PN junction diode. Forward bias मध्ये depletion layer ची width काय होते, increase होते का decrease होते, decreases. So answer काय येणार आहे, second answer is the correct answer. Okay. Next question. When forward bias is applied to a PN junction, forward bias PN junction ला अप्लाय केल्यावर काय होतंय.
इट रेजेस द पोटेन्शियल बॅरियर. हे बघा, फॉरवर्ड बायस मध्ये हे लक्षात ठेवा, डिप्लेशन लेअरची विड्थ किंवा बॅरियर पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रिक फील्ड या सगळ्याच गोष्टी काय होतात, कमी होतात. ओके, डिप्लेशन लेअर कमी होतं, पोटेन्शियल बॅरियर म्हणजे तिथलं व्होल्टेज कमी होतं, आणि व्होल्टेज कमी झाल्यामुळे काय होणार आहे, तिथलं इलेक्ट्रिक फील्ड देखील काय होतं, रिड्यूस होतं, कमी होतं. त्याच्यामुळं फर्स्ट ऑप्शन इनकरेक्ट येणार आहे. रिड्युसेस मेजॉरिटी कॅरियर करंट टू द झिरो. करंट उलट वाढतो ना. लोअर्स द पोटेन्शियल बॅरियर लोअर करतं, कमी करतं. सो सी ऑप्शन याचं काय येणार आहे, करेक्ट येणार आहे. आणि रिकंबाईन्स होल्स अँड इलेक्ट्रॉन्स. फॉरवर्ड बायस मध्ये बॅरियर पोटेन्शियल कमी होतं, दॅट इज द मोस्ट करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, of the following diodes shown in following diagram, which one is reverse biased? हे बघा, क्वेश्चन कसा आहे बघा, याच्यामधला रिव्हर्स बायस कुठला आहे तो आयडेंटिफाय करायचा. These are the 3 diagrams. ओके, आणखी एक ऑप्शन आहे याच्यामध्ये. वन मोर ऑप्शन इज लाईक दिस. दिस इज द लास्ट ऑप्शन. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी अँड ऑप्शन डी. आता फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस ओळखा जरा. फर्स्ट ऑप्शन मध्ये फॉरवर्ड येणार का रिव्हर्स येणार, जरा आयडेंटिफाय करा. याच्यामध्ये हे बघा, नेगेटिव्ह, ही लाईन म्हणजे व्हर्टिकल लाईन म्हणजे नेगेटिव्ह टर्मिनल -12 आहे, म्हणजे एन साइड -12 ला आहे आणि पी साइड -5 ला आहे. आता -5 जे आहे ते मोर असतं, -12 लेस असतं, म्हणजे हायर व्होल्टेज इज कनेक्टेड टू द पी साइड. हायर व्होल्टेज टू द पी साइड, लोअर व्होल्टेज टू एन साइड, म्हणजे हे झालं फॉरवर्ड बायस. त्याच्यानंतर सेकंड डायग्राम मध्ये इथं हे अर्थनचं, हे असं या पद्धतीचं जे सिम्बॉल आहे त्याला काय म्हणायचं, अर्थिंग असं म्हणायचं. अर्थला कनेक्टेड आहे असं म्हणायचं. अर्थला कनेक्टेड म्हणजे इथं 0 व्होल्ट घ्यायचं आहे, कारण अर्थचं पोटेन्शियल 0 असतं. आता बघा, पी साइड जे आहे ते 0 व्होल्टला आहे आणि एन साइड जे आहे ती -10 व्होल्टला आहे. म्हणजे पी साइड हायर व्होल्टेजला आहे आणि एन साइड लोअर व्होल्टेजला आहे. ओके, सो देअरफॉर दिस इज अगेन फॉरवर्ड बायस येणार. ओके, त्याच्यानंतर सी मध्ये बघा, दिस इज अगेन 0 व्होल्ट, दिस इज ॲट +5 व्होल्ट. आता बघा, 0 व्होल्ट जे आहे ते पी साइडला आहे, +5 व्होल्ट जे आहे ते एन साइडला आहे. म्हणजे इथं लोअर व्होल्टेज पी साइडला आणि हायर व्होल्टेज एन साइडला आहे. सो दिस इज द रिव्हर्स बायस. आणि लास्ट ऑप्शन डी मध्ये बघा, याच्यामध्ये पी साइड जी आहे ती +10 व्होल्टला आहे आणि एन साइड जी आहे ती +5 व्होल्टला आहे. म्हणजे पी साइड हायर व्होल्टेजला, एन साइड लोअर व्होल्टेजला आहे. सो देअरफॉर दिस इज अगेन फॉरवर्ड बायस्ड. सो करेक्ट ऑप्शन येणार आहे सी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन इज लाईक दिस, इन विच ऑफ द फॉलोइंग फिगर जंक्शन डायोड इज फॉरवर्ड बायस्ड. कुठल्या केसमध्ये फॉरवर्ड बायस असणार आहे. आता फर्स्ट डायग्राम मध्ये पी जे आहे ते 0 व्होल्टला आहे, एन जे आहे ते 2 व्होल्टला आहे. म्हणजे पी साइड लोअर व्होल्टेजला, एन साइड हायर व्होल्टेजला आहे. सो दिस इज रिव्हर्स बायस. नेक्स्ट, पी साइड 0 व्होल्टला, एन साइड -2 व्होल्टला, म्हणजे पी साइड हायर व्होल्टेजला आहे आणि एन साइड लोअर व्होल्टेजला आहे. सो इट इज अ फॉरवर्ड बायस. थर्ड डायग्राम मध्ये पी साइड -2 ला आहे आणि एन साइड जे आहे ते 0 व्होल्टला आहे. म्हणजे पी साइड लोअर व्होल्टेजला आणि एन साइड हायर व्होल्टेजला आहे. सो दिस इज रिव्हर्स बायस. आणि लास्ट ऑप्शन मध्ये पी साइड 2 व्होल्ट, एन साइड 5 व्होल्ट, म्हणजे पी साइड लोअर व्होल्टेजला आहे आणि एन साइड हायर व्होल्टेजला आहे. सो दिस इज अगेन रिव्हर्स बायस. सो फॉरवर्ड बायस मध्ये कुठला ऑप्शन येणार आहे, बी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन.
पीएन जंक्शन इज सेड टू बी फॉरवर्ड बायस्ड व्हेन. पीएन जंक्शन फॉरवर्ड बायस आपण कधी म्हणणार आहे? पॉझिटिव्ह पोल ऑफ बॅटरी इज पी सेमीकंडक्टर अँड नेगेटिव्ह पोल इज to the n semiconductor. Positive pole is joined to n, negative pole to p. Positive pole is connected to n and the p semiconductor. The mechanical force is applied in forward direction. याचा आन्सर येणार आहे काय? पॉझिटिव्ह पोल ऑफ बॅटरी इज जॉईन टू पी अँड नेगेटिव्ह पोल इज कनेक्टेड टू n semiconductor. So A answer is the correct answer. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन इज लाइक दिस. Find the net resistance of network shown in the figure between the point P and Q if Vp is greater than Vq and Vp is less than Vq. बघा, P आणि Q मधला नेट रेझिस्टन्स काढायला सांगितलाय. ओके, आता हे दोन रेझिस्टन्सेस जे आहेत ते कसे आहेत? पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहेत. तुम्हाला सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन माहिती असेल, बरोबर आहे ना? सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं? रेझिस्टन्सेसची ऍडिशन होते. आणि पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय होतं? इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कसं काढणार? नेट म्हणजे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. तर 1/Rp इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. आता इथं बघा, सुरुवातीला काय म्हटलंय? जर Vp ग्रेटर दॅन Vq असेल तर P आणि Q मधला रेझिस्टन्स किती? आता Vp इज ग्रेटर दॅन Vq असेल तर काय होणार आहे? मोर व्होल्टेज इज कनेक्टेड टू द पी साइड. तर डायोड पण आहे ना लक्षात घ्या सर्किटमध्ये. दिस इज द डायोड. पी साइडला व्होल्टेज जास्त असेल तर मोर व्होल्टेज इज कनेक्टेड टू पी साइड अँड लेस व्होल्टेज म्हणजे क्यूचं व्होल्टेज काय होणार आहे? एन साइडला जाणार. लेस व्होल्टेज इज कनेक्टेड टू एन साइड. म्हणजे Vp ग्रेटर दॅन Vq असेल तर हा डायोड काय होणार आहे? फॉरवर्ड बायस्ड म्हणून ऍक्ट होणार आहे. फॉरवर्ड बायस. आणि हा डायोड फॉरवर्ड बायस झाला की काय होणार आहे? फॉरवर्ड बायस मध्ये काय करतो? इट ऍक्ट्स ऍज अ क्लोज्ड स्विच. म्हणजे हा कंटिन्युअस पाथ म्हणून ऍक्ट होणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? याची डायग्राम जी आहे ती अशी येणार आहे. म्हणजे Vp ग्रेटर दॅन Vq झाला की डायोड फॉरवर्ड बायस झाला. डायोड फॉरवर्ड बायस म्हणजे क्लोज स्विच झाला. क्लोज स्विच म्हणजे तिथला पाथ कंटिन्यू झाला असं लक्षात घ्या. तिथला पाथ काय झाला? कंटिन्यू झाला. मग आता हे दोन रेझिस्टन्सेस पॅरल मध्ये आले तर इक्विव्हॅलंट कसं काढणार? 1/Rp इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. सो 1/12 प्लस 1/4 म्हणजे किती येणार आहे? दॅट इज 1/12 प्लस 1/4 म्हणजे की क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 4 1s are 4 प्लस 12 1s are 12 डिवायडेड बाय 12 4s are 48. So 1/Rp is equal to 16 divided by 48. That is 1/3. So Rp येणार आहे 1/Rp 1/3 आलं ना. So Rp is equal to 3 ओहम. म्हणजे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स येणार आहे 3 ओहम. Rp म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. नाउ द सेकंड डायग्राम. जर Vp लेस दॅन Vq झालं तर काय होईल? Vp लेस दॅन Vq जर झालं तर काय होईल? आता Vp लेस दॅन Vq झालं तर काय होणार बघा इथं डायग्राम मध्ये. Vp लेस असेल आणि Vq जास्त असेल तर काय होणार आहे? लेस व्होल्टेज विल बी टू द पी साइड अँड मोर व्होल्टेज विल बी टू द एन साइड. आणि त्याच्यामुळे काय होणार? हा जो डायोड आहे ना तो रिव्हर्स बायस मध्ये मग जाणार. रिव्हर्स बायस. आणि रिव्हर्स बायस म्हणजे ओपन स्विच असतं माहिती आहे ना. फॉरवर्ड बायस म्हणजे काय होतो? क्लोज्ड स्विच. आणि रिव्हर्स बायस म्हणजे ओपन स्विच. कारण रिव्हर्स बायस मध्ये तो करंटला अलाव करत नाही. करंट फ्लो होऊ देत नाही. करंट फ्लो होऊ देत नाही म्हणजे तो पाथ नसल्यासारखं आहे तिथं. म्हणजे Vp जर लेस दॅन Vq झालं तर डायोड रिव्हर्स बायस मध्ये जाणार. आणि डायोड रिव्हर्स बायस मध्ये गेला तर याची डायग्राम अशी होणार आहे. इक्विव्हॅलंट डायग्राम. इथं 12 ओहम आहे ना. आणि हा जो 4 आहे ना तिथला पाथ काय झाला? डिस्कनेक्ट झाला म्हणायचं. रिव्हर्स बायस म्हणजे काय? पाथ डिस्कनेक्ट झाला. मग आता P आणि Q मध्ये इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती येणार? हा पाथ येणारच नाही ना. म्हणजे 4 ओहम सर्किट मध्ये येणारच नाही कारण हा पाथ ओपन झाला इथं. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, डायोड रिव्हर्स बायस मध्ये गेला की तो पाथ काय करायचा? ओपन स्विच करायचा. म्हणजे तो पाथ काय करायचा? डिस्कनेक्ट करायचा. कारण डायोड फॉरवर्ड बायस मध्ये असेल तरच काय करतो? तो करंटला अलाव करतो. रिव्हर्स बायस मध्ये असेल तर करंटला अलाव करत नाही. ही इथं कन्सेप्ट आहे. रिव्हर्स बायस मध्ये गेला म्हणजे तिथं काय झाला? डायोड करंटला अलाव करत नाही म्हणजे
इथं एखादा डिस्कनेक्शन झाल्यासारखं असणार आहे. डिस्कनेक्शन झाल्यामुळे काय होणार, हा पाथ सर्किटमध्ये येणारच नाहीये आणि इथं मात्र आर इक्विव्हॅलंट येणार आहे. मग पी आणि क्यू मध्ये एकच रेझिस्टन्स राहणार, दॅट इज 12 ओहम. सो आन्सर येणार आहे दॅट इज इक्वल टू 12 ओहम. म्हणजे फीपी ग्रेटर दॅन फीक्यू झालं तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स येतो 3 ओहम आणि फीपी लेस दॅन फीक्यू झालं तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स येतो 12 ओहम. तर नेहमी लक्षात ठेवा, इथं समजा हा डायोड आहे असा, ओके, आणि इकडं हाय व्होल्टेज असलं आणि इकडं लो व्होल्टेज असलं तर हा पाथ काय करायचा, स्ट्रेट लाईन काढायचा. म्हणजे हा डायोड काय करतो, करंटला अलाव करतो. आणि सपोज असं दिलं, इकडं काय केलं, पी साईडला लो व्होल्टेज असेल आणि एन साईडला काय असेल, हाय व्होल्टेज असेल, तर हा पाथ जो आहे ना तो ओपन पाथ करायचा असेल, कारण तो रिव्हर्स बायस मध्ये करंटला अलाव करत नाही. म्हणजे तो पाथ डिस्कनेक्ट करायचा, हे नेहमी लक्षात ठेवा. ओके, म्हणजे फॉरवर्ड बायस असेल तरच तो पाथ घ्यायचा, डायोडचा पाथ. रिव्हर्स बायस झाला तर तो पाथ काय करायचा, डिस्कनेक्ट करायचा. हे तुम्हाला इथं समजलं पाहिजे. Next question is like this. Find current passing through 4 ohm and 8 ohm resistance in the circuit shown in the figure. जे 4 ओहम आणि 8 ओहम मधून किती करंट पास होणार हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथं बॅटरी जोडलेली आहे. ओके, बॅटरी जोडलेली आहे 12 व्होल्टची. 4 ओहम मधला करंट आणि 8 ओहम मधला करंट किती आहे असं विचारलंय. आता निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ना ते काय करणार, आपण 0 व्होल्टला ऍझ्युम करणार. निगेटिव्ह टर्मिनल 0 व्होल्टला ऍझ्युम करणार आहे. बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल 0 व्होल्टला ऍझ्युम केलं तर पॉझिटिव्ह टर्मिनल किती येणार, 12 व्होल्टला येणार. हे नेहमी लक्षात ठेवा. ओके, कारण बॅटरी जी आहे ती 12 व्होल्टची आहे. बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल 0 व्होल्टला ऍझ्युम केलं तर पॉझिटिव्ह टर्मिनल 12 व्होल्टला येणार आहे. मग आता हे 12 व्होल्ट इथं पण जाणार आणि इथं पण जाणार, म्हणजे इथं पण प्लस 12 व्होल्ट येणार आहे आणि इथं पण प्लस 12 व्होल्ट येणार आहे. ओके, आता 0 जो आहे तो इथं डायरेक्टली कनेक्टेड आहे, त्याच्यामुळे इथं 0 व्होल्ट येणार. 0 व्होल्ट इथं पण डायरेक्टली कनेक्टेड आहे, सो दिस इज 0 व्होल्ट. ठीक आहे. आता 4 ओहम मधला करंट जर काढायचा असेल, 4 ओहम मधला करंट, तर हा डायोड D1 अगोदर फॉरवर्ड बायस आहे का रिव्हर्स बायस मध्ये आहे बघावं लागेल. तर बघा, डायोड D1 ची पी साईड जी आहे ना ती 12 व्होल्टला आहे आणि एन साईड इकडे 0 व्होल्टच्या साईडला आहे. त्याच्यामुळं हाय व्होल्टेज इज ऑन द पी साईड अँड लो व्होल्टेज इज ऑन द एन साईड. म्हणजे डायोड D1 जो येतो ना काय होणार, फॉरवर्ड बायस होणार. आणि फॉरवर्ड बायस असेल तर काय करायला सांगितलंय मी, ती स्ट्रेट लाईन काढायची. ओके, मग डायोड D1 च्या ऐवजी स्ट्रेट लाईन आपण जर ड्रॉ केली तर 0 व्होल्ट आणि इकडे येणार आहे 12 व्होल्ट आणि हा आहे 4 ओहमचा रेझिस्टन्स. म्हणजे याच्यामधला डायोड D1 मधला करंट सपोज I1 असेल किंवा 4 ओहम मधला करंट I1 असेल, तर करंट कसं काढतो आपण, करंट इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स. करंट बरोबर काय करणार आहे, व्होल्टेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स. लक्षात घ्या, करंट थ्रू काय काढायला लागलोय आपण, 4 ओहम काढायला लागलोय. त्याच्यासाठी तेवढाच पाथ आपण विचारात घ्यायला लागलोय. ओके, टॉपमोस्ट पाथ फक्त आपण थिंक करणार आहे. सो करंट I1 इज इक्वल टू V1 डिवायडेड बाय R. आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे राईट हँड साईडला 0 व्होल्ट आहे, लेफ्ट हँड साईडला 12 व्होल्ट आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे पोटेन्शियल मधला डिफरन्स. 12 आणि 12 मायनस 0 म्हणजे काय येणार, पोटेन्शियल डिफरन्स 12 येणार. रेझिस्टन्स आहे 4 ओहम. ओके, सो पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय रेझिस्टन्स, 12 बाय 4 म्हणजे आन्सर येणार आहे 3 एम्पियर. ओके, सो दिस इज द करंट थ्रू 4 ओहम रेझिस्टन्स. लक्षात आलं का बघा. त्याच्यानंतर हा सेकंड पाथ पण ड्रॉ करूया आपण. सेकंड पाथ, आता सेकंड पाथ काढण्यासाठी बघा, डायोड D2 जो आहे, D2 त्याची एन साईड कुठं आहे, प्लस 12 ला आहे आणि पी साईड जी आहे ती 0 व्होल्टला आहे. म्हणजे याचा मिनिंग काय होतो की एन साईड इज ऍट हायर व्होल्टेज अँड पी साईड इज ऍट लोअर व्होल्टेज. म्हणजे डायोड D2 जो आहे तो कसा आहे, फॉर रिव्हर्स बायस आहे. ओके, डायोड D2 इज रिव्हर्स बायस. आणि रिव्हर्स बायस असेल तर काय होतंय मी तुम्हाला सांगितलंय, तो काय होतो, ओपन स्विच म्हणून ऍक्ट होतो. म्हणजे करंटला अलाव करत नाही असं त्याचा मिनिंग घ्यायचा, ओपन स्विच. मग आता इकडं जरी 12 व्होल्ट असलं आणि इकडं जरी 0 व्होल्ट असलं आणि मध्ये जर कनेक्शनच नसेल, ओपन स्विच असेल, तर इथून करंट फ्लो होणार का 8 ओहम मधून. 8 ओहम मधला करंट सपोज I2 आहे.
ठीक आहे. तर हा I2 हा करंट काय येणार आहे, इक्वल टू 0 एम्पियर येणार आहे. 0 एम्पियर. कारण तो पाथ जो आहे तो काय झालाय, डिस्कनेक्ट झालाय. लक्षात आलं का बघा, म्हणजे डायोड फॉरवर्ड बायस झाला की पाथ कनेक्टेड, आणि डायोड रिव्हर्स बायस मध्ये गेला की पाथ काय करायचा, तो डिस्कनेक्ट करायचा आहे. आणि या पद्धतीनं I1 येणार आहे 3 एम्पियर आणि I2 येणार आहे 0 एम्पियर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कन्सिडर द सर्किट डायग्राम शोन बिलो. 2 emitters A1, A2 are connected across a diode and resistor respectively. Find the amount of current flowing through these 2 emitters. Neglect the resistance of the meter. बघा, A1, A2 मधला करंट काढायला सांगितलाय. आता नेहमीप्रमाणे इथं काय करायचं आहे बघा. ओके, इथं ही डायग्राम पाहिजे तर थोडीशी मोठी डायग्राम घेतो मी काढून परत. दोन्ही एमिटरचं रिडिंग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर या डायग्राम मध्ये व्यवस्थित जरा बघा. त्या डायग्राम मध्ये ही बॅटरी जी आहे पॉझिटिव्ह टर्मिनल लेफ्ट हँड साइडला आहे आणि नेगेटिव्ह टर्मिनल राईट हँड साइडला आहे. आता बॅटरीचं हे बघा, निगेटिव्ह टर्मिनल 0 व्होल्टला अज्युम केलं. हे तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग आहे, हे करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक मधून तुम्हाला येणार आहे. बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल 0 व्होल्टला असेल ना, तर पॉझिटिव्ह टर्मिनल इथे किती येणार आहे, 5 व्होल्टला येणार. नेहमी असंच करायचं, लक्षात घ्या. 5 व्होल्टची बॅटरी असेल, निगेटिव्ह टर्मिनल 0ला, तर पॉझिटिव्ह टर्मिनल +5 ला अज्युम करायचं. आता हा पॉइंट इथं डायरेक्टली कनेक्टेड आहे इथं, त्याच्यामुळे इथं डायरेक्टली 5 व्होल्ट येणार. हा पॉइंट इथं पण डायरेक्टली कनेक्टेड आहे, म्हणजे इथं पण 5 व्होल्ट येणार. इथं 0 व्होल्ट आहे ना, हा 0 व्होल्ट इथं डायरेक्टली कनेक्टेड आहे वर, म्हणजे इथं 0 व्होल्ट येणार आणि इथं पण काय येणार आहे, 0 व्होल्ट येणार आहे. ठीक आहे. आता बघा, हा 20 ओहमचा जो रेझिस्टन्स आहे, इथं एमिटर येतो. एमिटर काय करतो, करंट मेजर करतो. म्हणजे 20 ओहमला कसं होणार, 20 ओहम ह्या रेझिस्टन्सला राईट हँड साइडला 0 व्होल्ट येणार आणि लेफ्ट हँड साइडला येणार आहे 5 व्होल्ट. सो देअरफॉर याच्यामधला करंट, A2 मधला करंट म्हणजे I2 म्हणूया. तर I2 इज इक्वल टू काय येणार, पोटेन्शियल डिफरन्स डिवाइडेड बाय रेझिस्टन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे लेफ्ट आणि राईटचं जे पोटेन्शियल आहे ना, त्यांचा डिफरन्स. ओके, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे लेफ्ट आणि राईटचं पोटेन्शियल जे आहे ना, त्याचा डिफरन्स. तो डिफरन्स किती येणार बघा, 5 - 0 म्हणजे 5 येणार आहे. करंट म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स डिवाइडेड बाय रेझिस्टन्स, हे अगोदर लक्षात ठेवा. पोटेन्शियल डिफरन्स येणार आहे 5, रेझिस्टन्स येणार आहे 20. सो 5/20 म्हणजे 1/4 म्हणजे किती येणार आहे, 0.25 एम्पियर. ओके, सो दिस इज द रिडिंग ऑफ एमिटर A2. आता एमिटर A1चं रिडिंग, आता या पाथ मध्ये डायोड आहे. आता हा डायोड अगोदर फॉरवर्ड बायस मध्ये आहे का रिव्हर्स बायस मध्ये आहे, हे अगोदर बघावं लागेल आपल्याला. ओके, तर बघा, 5 व्होल्ट जे आहे ते कुठं आहे, N साइडला आहे आणि 0 व्होल्ट जे आहे ना, ते कुठं आहे, P साइडला आहे. म्हणजे लोअर व्होल्टेज इज ऑन द P साइड आणि हायर व्होल्टेज इज ऑन N साइड. लोअर व्होल्टेज P साइडला आणि हायर व्होल्टेज N साइडला जर झालं तर काय होतं, तो डायोड रिव्हर्स बायस मध्ये जाणार. म्हणजे हा जर पाथ सर्किट मध्ये काढायचा झाला तर असा होणार आहे. हा एमिटर आहे A1, हा डायोड रिव्हर्स बायस मध्ये आहे. रिव्हर्स बायस मध्ये म्हणजे तो ओपन स्विच म्हणून ऍक्ट होतो, म्हणजे करंटला अलाउच करत नाही. करंटला अलाउ न करणं म्हणजे ओपन स्विच. 20 ओहम आहेत. ओके, राईट हँड साइडला आहे 0 व्होल्ट आणि लेफ्ट हँड साइडला आहे 5 व्होल्ट. आता मला सांगा, हा पाथच जर डिस्कनेक्ट झाला तर सर्किट या पाथ मध्ये करंटच फ्लो होणार नाहीये. त्याच्यामुळे या एमिटरनं दाखवलेलं रिडिंग I1 असेल तर I1 इज इक्वल टू काय येणार आहे, 0 एम्पियर येणार आहे. ओके, 0 एम्पियर इज द आन्सर.
आता नेक्स्ट पार्ट जो आपण स्टडी करणार आहे दॅट इज व्हीआय कॅरेक्टरिस्टिक ऑफ पीएन जंक्शन डायोड. व्हीआय कॅरेक्टरिस्टिक. VI characteristic of PN junction diode. PN junction diode. ओके. PN junction diode ची VI कॅरेक्टरिस्टिक आपल्याला आता स्टडी करायची आहे. आता VI म्हणजे काय? व्होल्टेज करंट कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स करंट कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे पीएन जंक्शन डायोडला आपण सुरुवातीला फॉरवर्ड बायस मध्ये जोडायचं, नंतर रिव्हर्स बायस मध्ये जोडायचं आणि दोन्ही केसेसमध्ये काय करायचं? व्होल्टेज ग्रॅज्युअली वाढवून बघायचं आणि त्याचा करंटवर कसा इफेक्ट होतोय बघायचं. याला काय म्हणायचं? व्हीआय कॅरेक्टरिस्टिक. ओके. व्हीआय कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय असणार आहे? व्हीआय कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय असणार आहे? इज VI कॅरेक्टरिस्टिक इज ग्राफ बिटवीन. VI कॅरेक्टरिस्टिक म्हणजे हा ग्राफ आहे, लक्षात घ्या. ग्राफ बिटवीन पोटेन्शियल डिफरन्स, ग्राफ बिटवीन पोटेन्शियल डिफरन्स, त्यालाच काय म्हणतो आपण? फी असं म्हणतो. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस डायोड. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस डायोड and VI characteristic is the graph between potential difference across diode and current flowing through the diode. That is current I flowing through diode. लक्षात येते का बघा? VI कॅरेक्टरिस्टिक मधलं म्हणजे काय आहे? करंट आणि व्होल्टेज यांच्यामधलं काय आहे? रिलेशन आहे. VI कॅरेक्टरिस्टिक किंवा काही वेळेला IV कॅरेक्टरिस्टिक असं म्हटलं जातं. आता सुरुवातीला डायोड मग काय करायचं आहे? फॉरवर्ड बायस मध्ये जोडायचं आणि त्याचं व्होल्टेज जे आहे ग्रॅज्युअली काय करायचं? 0 व्होल्ट पासून 0.1, 0.2, 0.3 असं व्होल्टेज वाढवत न्यायचं आणि करंट कशा प्रकारे चेंज होतोय बघायचं. यालाच काय म्हणायचं? VI कॅरेक्टरिस्टिक. आता हे ग्राफिकली आपण स्टडी करणार आहे. कसं होतंय बघा नेमकं. ग्राफिकली इट विल बी लाईक दिस. तर सुरुवातीला आपण घेणार आहे फॉरवर्ड बायस मध्ये. ओके. त्याला काय म्हणूया? दॅट इज फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक. फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक. फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक. ओके. तर फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय होणार? करंट इज ऑन दी y axis and voltage which is applied across the diode is on the x axis. ठीक आहे. बघा, फॉरवर्ड बायस करण्यासाठी हा जो डायोड आहे त्या डायोडचं काय करणार आहे? डायोडची पी साइड जी आहे ती आपण पॉझिटिव्ह टर्मिनलला, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडणार आणि एन साइड जी आहे ती निगेटिव्ह टर्मिनलला जोडणार आणि यात लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड मधला पोटेन्शियल डिफरन्स आपण काय करायचं आहे? 0.1 व्होल्ट न वाढवत न्यायचं आहे. आता 0.1 व्होल्ट न वाढवत नेल्यानंतर डायग्राम कशी येते बघा. तर आपल्याला माहित आहे की फॉरवर्ड बायस केल्यानंतर डिप्लेशन लेअरची विड्थ काय होते? कमी 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 होत जाते. बॅरियर पोटेन्शियल देखील काय होतो? कमी कमी होत जातो. आता लक्षात घ्या, जोपर्यंत डिप्लेशन लेअर आहे पीएन जंक्शन मध्ये, जोपर्यंत डिप्लेशन लेअर आहे किंवा जोपर्यंत तो पोटेन्शियल बॅरियर आहे तोपर्यंत काय होणार नाही? करंट फ्लो होणार नाही. आणि त्याच्यामुळं व्होल्टेज जे आहे ते 0.1, 0.2, 0.3 असं वाढवत नेल्यानंतर एका सर्टन व्होल्टेज पर्यंत आपल्याला करंट मिळत नाही किंवा निग्लिजिबल अमाऊंट ऑफ करंट फ्लो होतो. इट इज निग्लिजिबल अमाऊंट अप टू सर्टन व्होल्टेज. आणि हे सर्टन व्होल्टेज किती असणार बघा? तर हे जे व्होल्टेज आहे त्याला काय म्हणणार आपण? बॅरियर व्होल्टेज असं म्हणणार किंवा बॅरियर पोटेन्शियल. आणि बॅरियर पोटेन्शियल किती असतो? ही व्हॅल्यू पाठ करायची आहे. 0.3 व्होल्ट फॉर द जर्मेनियम अँड बॅरियर पोटेन्शियल 0.7 व्होल्ट फॉर द काय असणार आहे? सिलिकॉन. म्हणजे बॅटरीचं व्होल्टेज वाढत वाढत जाऊन जोपर्यंत 0.3 व्होल्ट होत नाही किंवा 0.7 व्होल्ट होत नाही तोपर्यंत करंट तुम्हाला दिसणार नाहीये. कारण 0.3 व्होल्ट पर्यंत काय आहे? बॅरियर पोटेन्शियल आहे.
म्हणजे बॅटरीचं इनिशियल व्होल्टेज जे आहे म्हणजे 0.3 पर्यंत किंवा 0.7 पर्यंत हे कशासाठी वापरलं जाणार? डिप्लेशन लेअरची विड्थ कमी करून ती पूर्णपणे 0 करायला. आता बॅटरीचं व्होल्टेज एकदा 0.3च्या वर गेलं किंवा 0.7च्या वर गेलं म्हणजे जर्मेनियमचा डायोड असेल इथं तर व्होल्टेज 0.3च्या वर गेलं आणि इथं सिलिकॉनचा डायोड असेल आणि व्होल्टेज 0.7च्या वर गेलं तर 0.7 किंवा 0.3च्या वर गेल्यानंतर बॅरियर पोटेन्शियल आणि डिप्लेशन लेअर पूर्णपणे कॅन्सल झालेला असणार आणि एकदा बॅरियर पोटेन्शियल आणि डिप्लेशन लेअर पूर्ण कॅन्सल झाला की मग तिथून पुढे मात्र काय होतो? ऍज व्होल्टेज इन्क्रीजेस करंट इन्क्रीजेस. ऍज व्होल्टेज इन्क्रीजेस करंट इन्क्रीजेस. म्हणजे या पद्धतीने हा काय येणार आहे? फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक येणार आहे. फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय? व्होल्टेज आणि करंट मधला ग्राफ. कधी? ज्यावेळी डायोड फॉरवर्ड बायस मध्ये जोडलेला असेल त्यावेळेचा. म्हणजे पुन्हा एकदा बघा हे डिस्क्रिप्शन कसं येणार आहे? when diode is forward bias and voltage is slowly increased in steps of 0.1 volt तर काय होतं? अप टू 0.3 व्होल्ट फॉर जर्मेनियम म्हणजे जर्मेनियमचा डायोड असेल तर अप टू 0.3 व्होल्ट किंवा सिलिकॉनचा डायोड असेल तर अप टू 0.7 व्होल्ट देर इज निग्लिजिबल करंट और नो करंट. ओके अँड आफ्टर 0.3 और 0.7 ओके काय होणार आहे? ऍज व्होल्टेज इन्क्रीजेस करंट स्टार्ट्स रायझिंग. याला म्हणायचं फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक. लक्षात आलं का बघा? हे फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक कसं आहे ते लक्षात आलं का बघा? तर या पद्धतीने हे काय होणार आहे? असं वाढत जाणार आहे. ओके तर हे फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक लिहितो मी इथं. फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक. ओके याचं स्टेटमेंट काय येणार आहे? फेन PN junction diode when PN junction diode is forward biased when PN junction diode is forward biased and voltage म्हणजे potential difference. Okay, voltage is gradually increased. Voltage is gradually increased. तर काय होणार आहे? Voltage is gradually increased. तर याच्यामध्ये काय होतं? अप टू 0.3 व्होल्ट फॉर जर्मेनियम म्हणजे जर्मेनियमचा डायोड असेल तर 0.3 व्होल्ट पर्यंत अँड 0.7 व्होल्ट फॉर सिलिकॉन. सिलिकॉनचा डायोड असेल तर 0.7 व्होल्ट. ओके देर इज नो करंट. देर इज नो करंट किंवा निग्लिजिबल करंट म्हणूया. देर इज निग्लिजिबल करंट. ओके बघा हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. अप टू 0.3 व्होल्ट किंवा 0.7 व्होल्ट तिथं तुम्हाला अजिबात करंट मिळणार नाही किंवा निग्लिजिबल अमाऊंट ऑफ करंट मिळणार. आणि असं का होणार? कारण तिथं कुठल्याही डायोडमध्ये तुम्हाला माहिती आहे डिप्लेशन लेअर असतो किंवा बॅरियर पोटेन्शियल असतं. जोपर्यंत डिप्लेशन लेअर आणि बॅरियर पोटेन्शियल निघून जात नाही तोपर्यंत सर्किटमध्ये करंट डेव्हलप होणार नाही. आणि जर्मेनियमच्या केसमध्ये लक्षात घ्या, जर्मेनियमच्या केसमध्ये लक्षात घ्या बॅरियर पोटेन्शियल किती आहे? 0.3 व्होल्ट आहे आणि सिलिकॉनसाठी किती आहे? 0.7 व्होल्ट आहे. ओके सो देर इज नो करंट ऑर निग्लिजिबल करंट. आणि 0.3 किंवा 0.7 नंतर मात्र काय होणार आहे? आफ्टर दिस व्होल्टेज करंट स्टार्ट्स रायझिंग. ओके अँड आफ्टर दिस करंट starts rising as voltage increases. Okay, voltage increases. So this is called as VI characteristic of PN junction when it is forward biased. ठीक आहे. आता हा ज्यावेळी आपण याच्यामध्ये आणखी एक फॉरवर्ड बायस रेझिस्टन्सची कन्सेप्ट देखील येणार आहे. ओके तर फॉरवर्ड बायस रेझिस्टन्सची कन्सेप्ट कशी आहे बघा. फॉरवर्ड
बायस रेझिस्टन्स. जे फॉरवर्ड बायस मध्ये जोडल्यानंतर जो काही तर रेझिस्टन्स डायोड प्रोड्यूस करणार आहे त्याला काय म्हणायचं, फॉरवर्ड बायस रेझिस्टन्स असं म्हणायचं. ओके, तर आर एफ असं म्हणूया, म्हणजे फॉरवर्ड बायस आर एफ बी असं म्हणूया. फॉरवर्ड बायस रेझिस्टन्स इज इक्वल टू काय येणार आहे, चेंज इन व्होल्टेज डिवायडेड बाय चेंज इन करंट येणार आहे. सो दिस इज द फॉरवर्ड बायस रेझिस्टन्स. म्हणजे इथं काय करावं लागेल, इथं डायग्राम मध्ये 2 पॉईंट्स आपल्याला घ्यावे लागतील. या 2 पॉईंट मध्ये लक्षात घ्या, हे व्हर्टिकल चेंज म्हणजे काय येणार आहे, तुमचं चेंज इन व्होल्टेज येणार आहे, आणि हॉरिझॉन्टल चेंज म्हणजे काय येणार आहे, चेंज इन करंट येणार आहे. तर या ग्राफवरचे 2 पॉईंट घ्यायचे. 2 पॉईंट घेतल्यानंतर त्या 2 पॉईंट मधलं काय करायचं, व्होल्टेज कितीनं चेंज झालंय ते बघायचं त्या 2 पॉईंट मधलं. हे तुम्हाला सॉरी, दिस इज चेंज इन करंट अँड दिस इज द चेंज इन व्होल्टेज. ओके, या 2 पॉईंट मधलं चेंज इन व्होल्टेज किती झाले बघायचं. हे खाली बघितलं तर तुमचं काय येणार आहे, चेंज इन व्होल्टेज येणार आहे. त्याच 2 पॉईंट मधलं, ओके, हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट, या 2 पॉईंट मधलं काय येणार आहे, करंट देखील मिळणार आहे, चेंज इन करंट. आणि हे चेंज इन व्होल्टेज बाय चेंज इन करंट म्हणजे काय येणार आहे, फॉरवर्ड बायस रेझिस्टन्स असं म्हटलं जातं. आणि काय असतो, इट इज स्मॉल असतो, स्मॉल. आणि फॉर आयडियल डायोड असं जर म्हटलं तर फॉरवर्ड बायस रेझिस्टन्स किती असणार आहे, पूर्णपणे 0. ऍक्च्युली आयडियल डायोड एक्झिस्ट करत नाही, थोडाफार का रेझिस्टन्स त्याला असतोच. ओके, सो दिस इज द फॉरवर्ड बायस रेझिस्टन्स इन आयडियल डायोड, जो स्मॉल असतो कारण करंट फ्लो होतोय फॉरवर्ड बायस मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण बघूया रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक. रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक. आता रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक म्हणजे तुम्हाला लक्षात आलेलं असेल, तर याच्यामध्ये काय करायचं आहे, डायोडला आता रिव्हर्स बायस मध्ये जोडायचा आणि मग व्होल्टेज काय करायचं, ग्रॅज्युअली वाढवत न्यायचं. म्हणजे हा डायोड आहे, ओके. तर याची पी साईड जी आहे ती काय करायची, निगेटिव्ह टर्मिनलला जोडायची, आणि एन साईड जी आहे ती बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडायची. ओके, आणि याच्यामधलं व्होल्टेज जे आहे ते ग्रॅज्युअली वाढवत न्यायचं. व्होल्टेज ग्रॅज्युअली वाढवत नेल्यानंतर काय होणार आहे, याचा करंट कसा चेंज होतोय तो बघायचा, आणि याला काय म्हणायचं, रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक. आता रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते आपण कुठं काढणार आहे बघा, तर ते आपण काढणार आहे, दॅट इज 4th क्वाड्रंट मध्ये, रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक. ओके, तर हे रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक कसं येणार बघा. रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक. ओके, रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक 3rd क्वाड्रंट मध्ये काय येणार, कारण रिव्हर्स बायस मध्ये व्होल्टेज काय असतं, निगेटिव्ह असतं, आणि करंट देखील निगेटिव्ह असतो. तर रिव्हर्स बायस मध्ये काय होणार बघा, ऑन एक्स ऍक्सिस देर इज अ व्होल्टेज अँड ऑन वाय ऍक्सिस वन्स अगेन देर इज अ करंट. आता व्होल्टेज ग्रॅज्युअली वाढवत नेलं तर अप टू सर्टन व्होल्टेज देर इज नो करंट ऑर निग्लिजिबल करंट. यालाच काय म्हणतो आपण, लिकेज करंट किंवा सॅच्युरेशन करंट असं म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज लिकेज करंट. ओके, लिकेज करंट असं म्हणतो, किंवा सॅच्युरेशन करंट. आता बघा, रिव्हर्स बायस मध्ये काय होतं, रिव्हर्स बायस मध्ये पीएन जंक्शन जोडला तर डिप्लेशन लेअरची विड्थ वाढते, बॅरियर पोटेन्शियल वाढतं, आणि त्याच्यामुळे मेजॉरिटी चार्ज कॅरियर फ्लो होऊ शकत नाहीत. सर्किटमधून मेजॉरिटी चार्ज कॅरियर फ्लो होऊ शकत नाहीत, आणि त्याच्यामुळे तिथं करंट जो आहे तो निग्लिजिबल असतो, म्हणजे जवळपास करंट नसतोच. आणि म्हणून आपण याच्या अगोदर बघितलंय बघा, रिव्हर्स बायस मध्ये काय करायचं, डायोड रिव्हर्स बायस मध्ये गेला की तो पाथ काय करायचा, ओपन सर्किट करायचा. ओपन सर्किट म्हणजे तिथून करंटच फ्लो होणार नाहीये. ओके, परंतु ऍक्च्युअली रियालिटीमध्ये निग्लिजिबल अमाऊंट ऑफ करंट, म्हणजे जो करंट कशामध्ये असतो, नॅनो एम्पियर मध्ये असतो. नॅनो एम्पियर म्हणजे 10⁻⁹ एम्पियर, म्हणजे तो निग्लिजिबल, म्हणजे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन मध्ये एवढा करंट म्हणजे 0 करंटच आपण म्हणतोय, लक्षात घ्या.
म्हणजे थोडक्यात रिव्हर्स बायस मध्ये 0 करंट किंवा नॅनो एम्पियर मध्ये करंट प्रोड्यूस होतो. आणि हा कोणामुळे प्रोड्यूस होतो? कारण डिप्लेशन लेअर स्ट्रॉंग झालेला असतो, मोठा झालेला असतो रिव्हर्स बायस मध्ये. बॅरियर पोटेन्शियल देखील रिव्हर्स बायस मध्ये मोठा झालेला असतो, त्याच्यामुळे मेजॉरिटी चार्ज कॅरियर फ्लो होऊ शकत नाही. परंतु इथं काय होऊ शकतात, मायनॉरिटी चार्ज कॅरियर मात्र फ्लो होऊ शकतात. ओके, मायनॉरिटी चार्ज कॅरियर करंट असतो तो. मायनॉरिटी चार्ज कॅरियर मात्र फ्लो होऊ शकतात. ओके, आणि त्याच्यामुळे निग्लिजिबल अमाऊंट ऑफ करंट प्रोड्यूस होतो. म्हणजे बॅटरीज व्होल्टेज वाढवत 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 कितीही नेला तरी मात्र काय होत नाही, करंट प्रोड्यूस होत नाही. परंतु इथं आणखी एक केस होते, स्पेशल केस. बॅटरीज व्होल्टेज वाढवत 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 नेलं रिव्हर्स बायसमध्ये, रिव्हर्स बायसमध्ये डायोड आहे, व्होल्टेज कंटिन्युअसली वाढवतच नेलं, करंट काय वाढत नाही कारण तो रिव्हर्स बायसमध्ये असतो. ठीक आहे, परंतु व्होल्टेज खूप हाय झालं, म्हणजे साधारणपणे -200 व्होल्ट एवढं व्होल्टेज झालं, तर सडनली काय होतो, करंट म्हणजे व्होल्टेज खूप जास्त झालं तर काय होतो, डायोड तो ब्रेकडाऊन होतो, म्हणजे जळतो डायोड, थोडक्यात ब्रेकडाऊन होतो आणि सडनली सर्किट मधला करंट म्हणजे त्या पाथ मधला करंट सडनली वाढतो. ओके, आणि याला काय म्हणतो आपण, एव्हलॅंक ब्रेकडाऊन असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण, एव्हलॅंक ब्रेकडाऊन असं आपण म्हणतो. लक्षात आलं का बघा, एव्हलॅंक ब्रेकडाऊन म्हणजे बघा, आणि याला म्हणायचं रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक. याचा ग्राफ जो आहे तो या पद्धतीने येणार आहे. बघा पुन्हा एकदा, डायोड रिव्हर्स बायस मध्ये जोडला आणि व्होल्टेज आपण डायोडच्या अक्रॉस व्होल्टेज आपण 0.1, 0.2, 0.3 असं स्टेप बाय स्टेप वाढवत न्यायचं. ठीक आहे, आता डायोड रिव्हर्स बायस मध्ये आहे, व्होल्टेज वाढवत नेल्यानंतर डिप्लेशन लेअरची विड्थ वाढत जाणार, बॅरियर पोटेन्शियल वाढत जाणार, आणि जोपर्यंत डिप्लेशन लेअर आहे किंवा बॅरियर पोटेन्शियल आहे तोपर्यंत मेजॉरिटी चार्ज कॅरियर फ्लो होऊ शकत नाहीत, आणि त्याच्यामुळं करंट प्रोड्यूस होणार नाही. कुणामुळे, मेजॉरिटी चार्ज कॅरियरमुळे. परंतु काही मायनॉरिटी चार्ज कॅरियर असतात, ते मात्र काय होतात, फ्लो होऊ शकतात, आणि त्याच्यामुळे काय होतं, व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ करंट, निग्लिजिबल अमाऊंट ऑफ करंट काय होतो इथं प्रोड्यूस होतो. लक्षात घ्या, आणि तो करंट जो आहे तो नॅनो एम्पियर मध्ये असतो, म्हणजे जवळपास करंट आपण झिरोच आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हा जो करंट आहे, या करंटला एक स्पेसिफिक नाव आहे, त्याला काय म्हटलं जातं, लिकेज करंट किंवा रिव्हर्स सॅच्युरेशन करंट असं म्हटलं जातं. ओके, काय म्हटलं जातं, लिकेज करंट किंवा रिव्हर्स सॅच्युरेशन करंट. ओके, प्रॅक्टिकली हा जो करंट असणार आहे तो प्रॅक्टिकली बघायला गेलं तर झिरोच असणार आहे. ओके, म्हणून आपण रिव्हर्स बायस मध्ये डायोड काय कन्सिडर करतो, ओपन स्विच आहे असं कन्सिडर करतो. ठीक आहे, आता व्होल्टेज असं ग्रॅज्युअली वाढवतच नेलं आणि ते खूप हाय व्होल्टेज झालं, म्हणजे 10, 20, 30 या पद्धतीने वाढत नेलं, ते 200 व्होल्ट जर व्होल्टेज झालं तर सडनली काय होतो, डायोड ब्रेकडाऊन होतो आणि सडनली त्या सर्किटमध्ये काय होतो, करंट वाढतो. आणि ह्या सडनली करंट वाढण्याची प्रोसेस जी आहे, म्हणजे डायोड ब्रेकडाऊन होऊन रिव्हर्स बायस मध्ये डायोड असताना व्होल्टेज खूप हाय आपण अप्लाय केलं तर सडनली डायोड ब्रेकडाऊन होतो आणि सडनली सर्किट मधला करंट वाढतो. तर ही जी प्रोसेस आहे याला काय म्हणायचं, एव्हलॅंक. ओके, एव्हलॅंक ब्रेकडाऊन असं म्हणायचं. ओके, तर दिस इज कॉल्ड ॲज रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक. ओके, लक्षात आलं का बघा, रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक. रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिकचं स्टेटमेंट या पद्धतीने आपण लिहिणार, when diode is reverse biased, and voltage is gradually increased, काय होणार आहे, डिप्लेशन लेअर and barrier potential increase, barrier potential किंवा potential barrier increase. therefore काय होत आहे, therefore मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स, म्हणजे पी साइडचे होल आणि एन साइडचे इलेक्ट्रॉन्स, मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स कॅन नॉट फ्लो होऊ शकत नाही, कॅन नॉट फ्लो, अँड
नो करंट ड्यू टू majority charge carrier is produced. No current due to majority charge carriers. ओके. आता परंतु मायनॉरिटी चार्ज कॅरियर मुळे काय होतो, काही नॅनो एम्पियर मध्ये व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ करंट प्रोड्यूस होऊ शकतो. ओके. बट ड्यू टू minority charge carriers, very small amount of current in nano ampere is produced. Okay, very small amount of current in nano ampere is produced. Small amount of current nano ampere मध्ये मात्र काय होतो, प्रोड्यूस होतो. This current is called as leakage current or reverse saturation current. ओके. या करंटला काय म्हणतो आपण, लिकेज करंट किंवा रिव्हर्स सॅच्युरेशन करंट असं म्हणतो. जो प्रॅक्टिकली बघायला गेलं तर झिरोच करंट असतो जवळपास. ओके. आता व्होल्टेज परत वाढवत नेलं तर एका सर्टन हाय व्होल्टेजला काय होतो, डायोडली सडन ब्रेक होतो आणि लार्ज अमाऊंट ऑफ करंट सर्किटमध्ये प्रोड्यूस होतो. व्हेन लार्ज व्होल्टेज इज अप्लाइड in reverse bias. When large voltage is applied in reverse bias, काय होणार आहे, डायोड सडनली फेल्स, त्याला ब्रेकडाऊन म्हणायचं. and current suddenly rises, which is called as avalanche breakdown. याला काय म्हणतो आपण, avalanche breakdown असं म्हणतो. ओके. आता फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायसची डायग्राम एकत्र जर काढली, फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायसची डायग्राम एकत्र ड्रॉ केली तर ही डायग्राम ही अशी दिसणार आहे. ओके. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार आहे तुमची फॉरवर्ड बायसची डायग्राम आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये येणार आहे तुमची रिव्हर्स बायसची डायग्राम. तर ही डायग्राम, टोटल डायग्राम कशी येणार लक्षात घ्या. सो टोटल डायग्राम विल बी लाईक दिस. ओके. फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस दोन्हीची डायग्राम मी इथं ड्रॉ करतो एकाच डायग्राम मध्ये. ओके. सो हिअर voltage is on the x-axis and current is on the y-axis. So first quadrant म्हणजे येणार आहे फॉरवर्ड बायस. तर इथं काय होतं लक्षात घ्या, up to 0.3 volt for germanium and 0.7 volt for silicon there is no current, negligible current, and after that current suddenly rises. त्याला म्हणायचं फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक. करंट सडनली राईज होत नाही, ग्रॅज्युअली ॲज व्होल्टेज इन्क्रीज होईल त्या पद्धतीनं करंट वाढत जातो. आणि रिव्हर्स बायस मध्ये अप टू सर्टन लार्ज व्होल्टेज देर इज निग्लिजिबल करंट ऑर झिरो करंट, आणि त्याच्यानंतर एका सर्टन हाय व्होल्टेजला काय होतं, सडनली काय होतो, डायोड ब्रेकडाऊन होतो आणि करंट सडनली वाढतो. ओके. तर हे येणार आहे तुमचं फीआय कॅरेक्टरिस्टिक. ओके. इन फॉरवर्ड बायस अँड दिस इज इन रिव्हर्स बायस. हा जो करंट आहे त्याला काय म्हणायचं, लिकेज करंट, किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, रिव्हर्स सॅच्युरेशन करंट, जो कशामध्ये असतो, नॅनो एम्पियर मध्ये असतो. ओके. आणि हा जो पॉइंट आहे या पॉइंटला काय म्हणायचं, नी पॉइंट असं म्हणायचं. नी पॉइंट.
म्हणजे ज्या पॉईंट पर्यंत करंट वाढत नाही. आणि हे जे व्होल्टेज आहे त्याला काय म्हणतो आपण, बॅरियर पोटेन्शियल VB. बॅरियर पोटेन्शियल VB. ओके. तर या पद्धतीनं FI कॅरेक्टरिस्टिक फॉर अ डायोड इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स बायस या पद्धतीने येणार आहे. आता याच्यावरून एक क्वेश्चन जर विचारला, पण त्याच्या अगोदर आणखी एक गोष्ट, रिव्हर्स बायस रेझिस्टन्स म्हणजे काय. ओके. जसं फॉरवर्ड बायस रेझिस्टन्स डायोडला असतो तसा रिव्हर्स बायस रेझिस्टन्स देखील असतो. आणि रिव्हर्स बायस रेझिस्टन्स म्हणजे काय येणार बघा, रिव्हर्स बायस रेझिस्टन्स. रिव्हर्स बायस रेझिस्टन्स. ओके. तर हा रिव्हर्स बायस रेझिस्टन्स म्हणजे काय येणार आहे, रेझिस्टन्स इन रिव्हर्स बायस इज इक्वल टू येणार आहे पुन्हा एकदा चेंज इन व्होल्टेज डिवायडेड बाय चेंज इन द करंट. म्हणजे काय करायचं, डायोड रिव्हर्स बायस मध्ये असताना त्याचं चेंज इन कुठलेही 2 पॉईंट घ्यायचे ग्राफवरचे, त्या 2 पॉईंट मधलं चेंज इन व्होल्टेज काढायचं डिवायडेड बाय त्या 2 पॉईंटचं चेंज इन करंट काढायचं. याला काय म्हणायचं, रिव्हर्स बायस रेझिस्टन्स असं म्हणायचं. हा रेझिस्टन्स व्हेरी हाय असतो. ओके. दिस रेझिस्टन्स इज व्हेरी हाय. दिस रेझिस्टन्स इज व्हेरी हाय. म्हणजे रेझिस्टन्स व्हेरी हाय असल्यामुळेच काय होत नाही, सर्किटमध्ये करंट फ्लो होत नाही. आता इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे क्वेश्चन बघा, इम्पॉर्टंट क्वेश्चन कसा आहे. सपोज हा एक डायोड आहे, ठीक आहे. हा एक डायोड आहे आणि त्या डायोडला काय केलेलं आहे, एक रेझिस्टन्स जोडलाय आपण आणि इथे एक बॅटरी आहे. आणि इथं क्वेश्चन मध्ये सांगितलं की दिस डायोड इज सिलिकॉन डायोड. सिलिकॉन डायोड असं म्हटलं. त्याचबरोबर बॅटरीचं व्होल्टेज घेऊया. इथं बॅटरीचं व्होल्टेज आहे 3 व्होल्ट. हा रेझिस्टन्स आहे दॅट इज सपोज 5 ओहम हा रेझिस्टन्स आहे. तर सर्किट मधला करंट किती असेल, सर्किट मधला करंट किती असणार किंवा या रेझिस्टन्स मधला करंट किती असेल. तर हे कसं काढायचं, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, जरा व्यवस्थित लक्ष द्या. ओके. आता बॅटरीचं जे 3 व्होल्ट आहे ते सगळ्याच्या सगळं व्होल्टेज जे आहे ते रेझिस्टन्सला मिळणार नाही. कारण लक्षात घ्या, आताच आपण बघितलं की डायोड जो आहे ना तो फॉरवर्ड बायस होण्यासाठी काय करावं लागतं, अगोदर 0.7 म्हणजे करंट प्रोड्यूस होण्यासाठी 0.3 व्होल्ट फॉर द जर्मेनियम आणि 0.7 व्होल्ट फॉर द सिलिकॉन हे अगोदर काय करावं लागतं, द्यावं लागतं. कारण त्याच्याशिवाय तो फॉरवर्ड बायस होणार नाही. फॉरवर्ड बायस झाल्यानंतर करंट प्रोड्यूस होणार ना, फॉरवर्ड बायस झाल्यानंतर करंट प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे इथं सिलिकॉन लिहिलेलं असेल तर काय करायचं, इथं 0.7 व्होल्ट लिहायचं. म्हणजे लक्षात येते का बघा, 3 व्होल्ट मधलं 0.7 व्होल्ट सिलिकॉनला जाणार. कारण 0.7 व्होल्ट सिलिकॉनला दिल्याशिवाय तो फॉरवर्ड बायस होणार नाही. 0.7 व्होल्टच्या पुढे तो फॉरवर्ड बायस होतो. लक्षात येते. म्हणजे 3 मधलं 0.7 मायनस करायचं आणि बाकीचं व्होल्टेज या रेझिस्टन्सला द्यायचं. म्हणजे 3 मायनस 0.7 म्हणजे काय येणार आहे, तर येणार आहे हे 2.3 व्होल्ट येणार आहे. लक्षात आलं का. म्हणजे अशी जर सिंपल डायग्राम आली तर तुम्हाला हे थिंक करता आलं पाहिजे. इथं क्वेश्चन मध्ये डायोडला वर सिलिकॉन असं लिहिलेलं असेल तर काय करायचं, सिलिकॉन म्हणजे काय होणार आहे, त्याला फॉरवर्ड बायस होण्यासाठी 0.7 व्होल्ट ते सिलिकॉन घेणार. म्हणजे बॅटरीच्या 3 व्होल्ट मधलं अगोदर 0.7 व्होल्ट सिलिकॉनला जाणार आणि बाकीचं राहिलेलं मग किती आहे, 3 मायनस 0.7 म्हणजे 2.3 कुणाला जाणार आहे, या रेझिस्टन्सला जाणार. आणि मग सर्किट मधला करंट म्हणजे काय येणार आहे, व्होल्टेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स येणार आहे. तर व्होल्टेज कुणाचं घ्यायचं, रेझिस्टन्सचं व्होल्टेज घ्यायचं आणि रेझिस्टन्स जो काय असेल तो दॅट इज 5. म्हणजे व्होल्टेज इथं किती आलंय बघा, रेझिस्टन्सला 2.3 आणि रेझिस्टन्स किती आहे 5. सो 2.3 डिवायडेड बाय 5 म्हणजे सर्किट मधला करंट येणार आहे 2.3 डिवायडेड बाय 5 म्हणजे 0.46 एम्पियर. हा एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात येतोय का बघा. आणखी एक एक्झाम्पल बघूया. सपोज हा एक असा रेझिस्टन्स आहे आणि त्याला आता डायोड जोडलाय आणि डायग्राम मध्ये हा जर्मेनियम आहे असं लिहिलंय, त्याच्यावर जर्मेनियम आहे असं सांगितलंय आणि इथं पुन्हा बॅटरी जोडले. पहिली गोष्ट फॉरवर्ड बायस आहे का रिव्हर्स बायस आहे ते पण बघा, कारण फॉरवर्ड बायस असलं तरच हे कॅल्क्युलेशन करायचं, अदरवाईज कॅल्क्युलेशन येणार नाही. तर इथं देखील सिलिकॉन फॉरवर्ड बायस आहे म्हणून करंट काढला. रिव्हर्स बायस असतं तर डायरेक्टली करंटचं आन्सर काय आलं असतं, 0. आता इथं देखील बघा, हा जर्मेनियम पॉझिटिव्ह टू पी साइड आहे, निगेटिव्ह टू एन साइड आहे, म्हणजे जर्मेनियम फॉरवर्ड बायस आहे. म्हणजे इथं करंट डेव्हलप होणार. म्हणजे डायोड फॉरवर्ड बायस असला तरच करंट डेव्हलप होणार.
रिव्हर्स बायस मध्ये गेला तर डायरेक्टली आन्सर काय करायचं, समजा इथं डायग्राम मध्ये सुरुवातीला राईटला प्लस आणि लेफ्टला मायनस दिला असतं तर आन्सर काय आलं असतं, कॅल्क्युलेशन करायचंच नाही, करंट डायरेक्टली 0 लिहायचा. पुन्हा एकदा हा रेझिस्टन्स सपोज 10 ओहम आहे, हा सपोज 6 व्होल्टची बॅटरी आहे आणि इथं जर्मेनियमचा डायोड आहे असं सांगितलंय. तर आता क्वेश्चन काय आहे, सर्किट मधला करंट किती किंवा 10 ओहम मधून किती करंट फ्लो होणार आहे. तर बघा VI कॅरेक्टरिस्टिक नुसार, अकॉर्डिंग टू VI कॅरेक्टरिस्टिक, जर्मेनियम फॉरवर्ड बायस व्हायला त्याला किती व्होल्टेज द्यावं लागणार आहे. जर्मेनियमला फॉरवर्ड बायस होण्यासाठी अगोदर 0.3 व्होल्ट द्यावं लागणार, म्हणजे 6 मधलं 0.3 व्होल्ट जर्मेनियमला जाणार आणि बाकीचं सगळं व्होल्टेज जे आहे ते कुणाला मिळणार, या 10 व्होल्टला मिळणार. म्हणजे 6 मायनस 0.3 म्हणजे किती येणार आहे, 5.7 व्होल्ट कुणाला मिळणार आहे, या रेझिस्टन्सला मिळणार. मग आता सर्किट मधला करंट विचारला, तर सर्किट मधला करंट म्हणजे काय येणार आहे, व्होल्टेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स. व्होल्टेज किती राहते शिल्लक, 5.7 आणि ते व्होल्टेज कुणाला मिळणार आहे, 10 ओहमला मिळणार आहे. सो 5.7 डिवायडेड बाय 10 म्हणजे सर्किट मधला करंट येणार आहे 0.57 एम्पियर. ओके, सो दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. ओके, म्हणजे एक्झाम्पल मध्ये सिलिकॉन किंवा जर्मेनियम डायोड असं स्पेसिफिकली म्हटलेलं असेल तर काय करायचं, सिलिकॉन साठी 0.7 व्होल्ट अगोदर काय करायचं, मायनस करायचं बॅटरीच्या व्होल्टेज मधून, आणि जर्मेनियम साठी काय करायचं, बॅटरीच्या व्होल्टेज मधून 0.3 व्होल्ट मायनस करायचं आणि बाकीचं व्होल्टेज जे आहे ना ते कशासाठी घ्यायचं, करंट प्रोडक्शन साठी घ्यायचं आहे. ओके स्टुडंट्स.